आता करो या मरो अशी स्थिती आहे। उद्याचा शेड्यूल काय असेल याची सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत। थोड्या वेळानंतर ती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी टॉस झालाय, टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर टीमच्या कॅप्टनने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय स्थानिक ऊर्जा स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला। ह्या दोन टीम दरम्यान मॅच तर रंगेल यात काही शंका नाही, धावांचा पाऊस सुद्धा पडेल, परंतु गोलंदाज मात्र कमालीचं प्रदर्शन करण्याच्या तयारीमध्ये दिसतंय ससूनगर स्पोर्ट्स टीमचे असं मला वाटतंय। ऐकूया पहिल्या डावामध्ये गोड आवाज महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आपल्या सर्व प्रेक्षकांना मधुरवाणीने रिझवण्याकरता आणि भिजवण्याकरता सज्ज होत आहेत संदीपजी मोरे सर। संदीपजी तुमच्याकडे मी पोहोचतोय तत्पूर्वी आणखीन एक माहिती मिळते आम्हाला। खेमल पाटील आणि राज पाटील यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या। केवल पाटील आणि राज पाटील यांना विनंती असेल की आपण केवल मात्रे आणि राज पाटील यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या। आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित किनी साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये या। वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक संदीप मोरे सर। आवाज ऐकूया संदीप मोरे सरांचा। खूप खूप धन्यवाद संदीप गावंड सर। तर 4 षटकांचा सामना आहे आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर या संघानं। आमंत्रित केले स्थानिक ऊर्जा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला प्रथम फलंदाजीसाठी। दुसऱ्या सत्रातील आपण पाहतोय ही शेवटची लढत असेल आणि तदनंतर तिसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत। दुसऱ्या फेरीत पहिला सामना जो झाला होता स्थानिक ऊर्जा स्पोर्ट्स जुचंद्र संघ 4 धावा धापळकावर 4 षटकांचा सामना असल्या कारणानं आपण पाहतोय की पायाभरणी करताना पाया रचताना भक्कम पाया रचणं अत्यंत आवश्यक आणि त्या दृष्टीनं कृती देखील केली जाते। करण सुरेख चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह झालाय मात्र कुठली संधी नाहीये धाव घेण्याची आणि त्याच कारणास्तव दोन्ही फलंदाज आपापल्या जागेवर स्थिर निर्धाव चेंडूचे सांगता करण मार्फत पहिलं षटक हाताळतोय ससूनगर संघामार्फत करण। एक प्रभावी गोलंदाज दर्पणसाठी पुन्हा एकदा तिसरा चेंडू फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून खेळतोय क्षेत्ररक्षक दर्शक होईल का आणि दर्शक होतोय। लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमा पार दर्जेदार दिमागदार बहारदार आगरी षटकार। सहा धावा मिळत आहेत 18 चेंडू मध्ये 53 धावा। कारण मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर तो नाबाद राहिला होता आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तो 3 चेंडूचा सामना करतोय 10 धावा अर्जित करतोय। एक चांगली बहारदार खेळी दर्पण मार्फत। आपण पाहतोय की मॅन ऑफ द सिरीज साठी जे पारितोषिक असतं त्याच्यामध्ये ह्याचा महत्वपूर्ण भाग असतो आणि त्यामुळे नक्कीच दर्पणची बहारदार खेळी कितपत बहरेल किंवा त्याला ब्रेक लावला जाईल का हा एक देखील प्रश्न। फुलटॉस चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह हाताचा स्पर्श करून चेंडू यष्ट्यांच्या समीप जातोय। लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू अडवला जातोय। तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय 12 वर। दुहेरीमध्ये धावफलक येतोय 12 धावा धावफलकावर। पहिल्या षटकात 15 पेक्षा जास्त धावा अर्जित करण्याचा मानस कारण त्यांनी मनोदय जो व्यक्त केला होता नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहतोय की आम्ही 50+ किंवा 60च्या आसपास जाण्याचा मानस व्यक्त करतोय। कारण ससूनगर संघ हा देखील एक परिपक्व आणि भक्कम संघ आहे। या परिसरातील एक नामवंत संघ म्हणून त्यांची गणना आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आम्हाला 50 ते 60 धावांचा टप्पा पार करावा लागेल आणि एक चांगलं आव्हान किंवा चांगलं उद्दिष्ट प्रतिस्पर्धी संघाला देण्याचा मानस स्थानिक ऊर्जा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाने व्यक्त केला। पुढचा चेंडू करण सामना करेल फलंदाज दर्पण। उजव्या थोडासा बाहेरचा चेंडूला खेळतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये। चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फेकी देखील थोडीशी वेगळी होती मात्र बॅकअप चांगलं केलं जातंय करण मार्फत। एका धावावर समाधान दर्पण खेळतोय एकंदरीत 13 या धावसंख्येवर। षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईकला येतो तो शुभम। शेवटचा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न। चेंडू सीमारेषे लगत जातोय आणि सीमारेषा क्रॉस करतोय आगरी चौकार।
17 धावा धावफलकावर. पहिलं षटक समाप्त होय. संदीप गावंड सर, आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालंय. 17 धावा आल्यात सानेगुड स्पोर्ट जुचंद्र संघाची. बॅटिंग करणाऱ्या टीमची चांगली रणनीती दिसली. 17 धाबा त्याने पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये ठोकल्यात. म्हणजेच त्याने सुद्धा आपले इरादे स्पष्ट केलेत. याचाच अर्थ ते पुढे 60च्या आसपास जाण्याची शक्यता आहे, ही नाकारली जाऊ शकत नाही. याच्यावर दडपण दिसत नाही, शुभन याच्यावर सुद्धा दडपण दिसत नाही आणि दोन्ही खेळाडू चांगली रणनीतीने धावा जमवत आहेत. त्याचाच अर्थ सध्या पहिल्या षटकामध्ये वरचढपणा त्यांचा पाहायला मिळाला. काय दुसऱ्या षटकामध्ये एखादा चांगला गोलंदाज या ठिकाणी सापडेल काय ससनोगर स्पोर्ट्स टीमला? जसं वक्तव्य होतं त्यांच्या कॅप्टनचं की आम्ही 40च्या आसपास बॅटिंग करणाऱ्या टीमला रोखू. कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्यामध्ये मुक्त फटके खेळण्याची एक सुवर्ण संधी असते ते फलंदाजांना, आणि त्या पद्धतीने बहारदार फलंदाजी दर्पणने सुरुवात केली आणि त्याला साथ दिली ती शुभमने. शुभम 1 चेंडूचा सामना केलाय, 4 धावा केल्यात. त्यानंतर 5 चेंडूचा सामना करून तब्बल 13 धावांचं योगदान दिलंय ते दर्पणनं सानेगुड स्पोर्ट्स जुचंद्रच्या सांघिक कामगिरीमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय तो अमृत, आणि आता आपण पाहतोय की हवेचा प्रवाह हा थोडासा विरोधाभास जाणवणार असेल या वेळेला फलंदाजांना. मात्र कशा पद्धतीने त्यांचा खेळ असेल, स्विचिटचे फटके येतील का, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न असेल का, की कशा पद्धतीने सरळ बॅटनं चांगल्या धावा अर्जित करण्याचा मानस असेल सानेगुड स्पोर्ट्सच्या या फलंदाजांकडून. अमृत येतोय, ससूनगर संघाचा दुसरा ट्रम्प गोलंदाज. वेळ जास्त खर्च करू नका, आम्ही सर्व संघांना आणि खेळाडूंना कळकळीची आयोजकांकडून विनंती करतोय. दुसरं षटक अमृत, पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि इथे मात्र झेल ड्रॉप. जीवनदान, दर्पण याला जीवनदान दिलं जातंय. एक मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता होती, मात्र हाताचं जाळं इथे मात्र थोडंसं कमकुवत होतं आणि त्याच कारणास्तव हा झेल धरतीला दान झाला आणि आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद इथे मात्र दर्पणला दिला गेला. संदीप सर, ज्या वेळेस अमृत परेड हा गोलंदाजी मार्गावर येतो त्यावेळेस त्याच्या पहिल्याच चेंडूवर मी अनेक वेळा विकेट बघितलाय आणि तो कारनामा ह्या गोलंदाजाने अनेक वेळा केलाय. तोच हा अमृत परेड हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय. अमृत चांगली किमया, पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न आणि यस, पायचीतचा करार दिला जातोय शुभमला आणि पहिला धक्का सानेगुड स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. पहिलं यश मिळतंय ते अमृतला. ज्या पद्धतीने उल्लेख केला संदीप गावंड सरांनी की अमृत परेड एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवर देखील त्यांनी त्याची गुणवत्ता सादर केली. पहा, गुणवत्ता सादर करणं हे प्रत्येक कलाकाराचं काम असतं आणि ती गुणवत्ता कशा पद्धतीने प्रखर होईल, प्रगल्भ होईल हा देखील एक मानस असतो. इथे मात्र चेंडू जर आपण पाहिला तर अंगावर आदळतोय. कुठली धाव घेण्याची शक्यता नव्हती, मात्र संधी निर्माण झाली आणि लेग बाईटच्या स्वरूपात ही अवांतर धाव प्राप्त झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 19 वर. अमृत परेड खूप उत्कृष्ट गोलंदाज आहे. उंची कमी आहे, आपण पाहिलं की बरेचसे असे गोलंदाज आहेत की उंची कमी आहे मात्र त्यांची गुणवत्ता खूप चांगली असते आणि त्याच धाटणीचा हा गोलंदाज अमृत. पुढचा चेंडू इथे मात्र उजव्या यष्ट्यांच्या खूपच बाहेर हा चेंडू वेगवान हाताळला जातोय अमृत मार्फत आणि हा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव देऊन जातोय. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 20 धावा धाव फलकावर. अमृत पुढचा चेंडू
आता मात्र लोअर फुटा चेंडू, संधी नाहीये कुठली. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून चेंडू 2 षटकांना भेदून सीमारेषा गाठतोय आलेला हा आगरी चौकार. दर्पणला जे लाभलेलं जीवनदान आहे ते सार्थकी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून घडतोय. 2 चेंडूमध्ये आणखीन एक 5 धावा त्यांनी अर्जित केल्यात अमृत दर्पणसाठी. आता मात्र रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि अमृतला जे हवं होतं ते अमृतनं साध्य केलं. ससूनवकर संघाला जे हवं होतं ते त्यांनी साध्य केलं आणि हा दुसरा धक्का साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला दर्पणच्या स्वरूपात. जबरदस्त यॉर्करचा मारा केला त्यांनी. अगदी मधल्या यष्ट्यांवर हा चेंडू आदळतोय आणि यष्टी वाकवली जाते खेळाडूची. 2 गडी बाद धावफळकावर धावा लागल्या जातात 24 धाबा. कोळ्या गटामधून मी JD याला नेहमीच बघितलंय. छोटा पॅक बडा धमाका, उंचीने कमी परंतु काय वेगाने तो चेंडू टाकत असतोय. तसेच या ठिकाणी अमृत याचे वेगवान चेंडू पडताना दिसतात इथे. भावेश भोईर येतोय मैदानाच्या आत क्रमांक 3-4 वर फलंदाज हार्दिकला साथ देण्यासाठी. अमृत फुल ओव्हर फुलटा चेंडू, चेंडूला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न स्वीप केलं होतं भावेशनं. क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या आत, मात्र फक्त एकच धावून समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 2 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या आणि या षटकात फक्त 8 धावा. 2 गडी देखील या षटकामध्ये बाद झाले. मात्र एक महत्वाचं आणि निर्णायक षटक हाताळलं ते गोलंदाज अमृत परेटनं. या पद्धतीनं तुम्ही कौतुक केलं की अमृत परेटकर एक चांगली गुणवत्ता आहे, एक चांगला स्टान्स आहे, चांगली कौशल्याने किंवा यांनी साकारलेली गोलंदाजाचं कौशल्य त्याच्याकडे आहे ते त्यांनी दाखवलं आणि संदीप गावण सरांचं वक्तव्य खरं ठरलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर आपण धावा बघितल्या तर त्या लागल्या 2 गडी बाद 25 धाबा. अजूनही 2 षटकं या ठिकाणी शिल्लक आहेत. वेळ जास्त वाया जातो. आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायचा आहे. ह्या कारणानं लगेचच आपला गोलंदाज मार्गावर यायला पाहिजे. 2 षटकांकरता 12 मिनिटं तुम्ही खर्च केलेत, लक्षात घ्या. याचाच अर्थ अजून आता एका षटकाकरता तुमच्याकडे 4 मिनिटं अजून शिल्लक आहेत. 25 धावा झाल्यात. 25 धावा धावफळकावर. हार्दिक आणि भावेश्वर जबाबदारी साने गुरुजी स्पोर्ट्सचा धावफळक हलता आणि एक चांगलं आव्हान उभार करण्यासाठी. यश येतोय. यश येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन सामना करतोय तो भावेश. क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलं जाते सीमारेषे लगत असं डीप मध्ये क्षेत्ररक्षण. सुरेख चेंडू आणि चेंडूची गती सुरेख राखली जाते गोलंदाज मार्फत. प्रभाव टाकला जातोय भावेशवर, प्रभाव टाकला जातोय साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्रच्या फलंदाजीवर. निर्धाव चेंडूची सांगता यश मार्फत. आपण पाहताय फॅलो गँग्स आयोजित भव्य दिव्य आयोजन आगरी चषक 2024चं हे पहिलं पर्व. यश इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता आणि झेल टिपला जातोय इथे मात्र शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. आणि 3रा धक्का साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला भावेशच्या स्वरूपात.
साहिल. तर इथे मात्र आपण पाहतोय की यशला देखील यश मिळतंय. 2 चेंडू हाताळतोय, कुठलीही धाव खर्च न करता तो गडी बाद करतोय. एक चांगलं गोलंदाजाचं पृथ्थकरण त्याच्या मार्फत सादर होतोय. आपण पाहतोय आगरी चषक, आगरी समाजाचा एक मान उंचवणारा हा सोहळा, ही स्पर्धा. 30रा चेंडू देखील निर्धाव, प्रभावी गोलंदाजीचं पृथ्थकरण त्याच्या मार्फत सादर होतोय आणि साने गुरुजीवर दबाव इथे मात्र वाढला जातोय. साने गुरुजी स्पोर्टने सुरुवात अतिशय दिमागदार आणि दर्जादार केली होती, मात्र दुसऱ्या षटकानंतर आपण पाहतोय दर्पण बाद झाल्यानंतर थोडीशी धावपळक मंदावण्याची स्थिती जास्त दिसली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय, मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा मानस सफलतापूर्वक पूर्ण. 2 धावांची भर आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 27 वर. 27 धावा. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर या संघाविरुद्ध. 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला स्पोर्ट्स संघ आहे तो म्हणजे दत्तारी स्पोर्ट जुचंद्र संघ. मोठा फटका खेळतोय, बॅट खांद्याच्या मागे, चेंडू लॉंगॉनच्या मागे, चेंडू सीमा पार, दर्जेदार दिमागदार आगरी षटकार. हा मानस आमच्या फॉलो गँगचा आणि त्यासाठी नक्कीच पारितोषिक देखील आहे क्रीडा रसिकांसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वळतोय मिड ऑन आणि मिड ऑफच्या मध्ये, बरोबर यष्टींच्या समोर हा चेंडू. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी साहिल मार्फत 2 धावा पूर्ण आणि धावसंख्या पोहोचते ती 3 षटकाच्या अंती 35 धावा. 11.67च्या सरासरीनं ही धावसंख्या उभारतोय तो साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघ. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात 10 धावा अशी एकूण ही धावसंख्या. आणि आता मात्र शेवटचं निर्णायक षटक शिल्लक. संदीप गावंड सर काय म्हणाला एकंदरीत या 4थ्या षटकामध्ये कितपर्यंत मजल मारू शकेल, किती धावा उभारू शकेल साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ? सध्या तरी 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेत. म्हणजेच जर आपण बघितलं तर ह्या षटकामध्ये ते 12 ते 15 धावा घेण्याचा प्रयत्न करतील आणि तसे खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहेत आणि हे कारनामे त्याने अनेक वेळा केलेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमचं मी कौतुक करेन. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगला प्रभाव त्यांच्या गोलंदाजांनी टाकलाय. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज येतोय, आमही येतोय. आम्ही याच्यावरही मोठी जबाबदारी असेल. पाहूया काय करतायत, कारण क्रिकेटमध्ये जर तर आपण नेहमीच वर्तवत असतो एनिथिंग कॅन हॅपन इन दिस गेम दॅट क्रिकेट्स. म्हणूनच या क्रिकेटला कधीही केव्हाही कोणतेही रूप प्राप्त होऊ शकतं. संदीप मोरे सर, आता आपण पाहिलं की दर्पणी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की आम्ही 60 धावांपर्यंत मजल मारू, मात्र 35 धावांपर्यंत 3 षटकांपर्यंत पोहोचतायत. असं वाटलं होतं की दर्पण जर असेल मैदानाच्या आत तर हे त्यांनी साध्य करून दाखवलं असतं, मात्र तो आता मात्र खेळाडू कक्षामध्ये आराम करतोय. बाद होऊन शेवटचं षटक अभय येतोय, अमय येतोय. हे निर्णायक षटक सामना करतोय तो फलंदाज हार्दिक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हवेच्या दिशेनं खेळण्याचा मानस होता, मात्र सरळ ब्लेडने देखील आपण खेळू शकला असता. तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तर तुम्ही सरळ ब्लेडने देखील चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळू शकता. मात्र युक्तिपूर्ण खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि धाव चेंडूची सांगता. इथे मात्र मैदानाच्या समतल खेळला गेलेला कार्पेट ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह. चेंडू वळतो मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करताना हार्दिक आणि त्याला साथ देताना फलंदाज साहिल. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 37 वर. ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करून आपल्या सहकार्याला संधी देणं अत्यंत आवश्यक असतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की एकट्याने किल्ला लढवला जात नाहीये, सांघिक कामगिरीनं किल्ला लढवला जातो. फुल टॉस चेंडू. इथे मात्र संधी होती यष्टीरक्षकाला, मात्र किंचितचा हात दूर राहिला. एकाच धावावर समाधान फलंदाज हार्दिक मार्फत. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 38 वर. 38 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 संधी आहेत साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. मागच्या सामन्यामध्ये जशा पद्धतीनं साने गुरुजी स्पोर्ट्सनं खेळ सादर केला त्या अनुषंगानं खेळाची कृती यावेळेला साध्य होईल का, तशा प्रकारचा खेळ प्रत्यक्ष क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल का,
हा यक्ष प्रश्न विचारतोय तमाम क्रीडा रसिक. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस मात्र यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. पंचांना आशेनं पाहतोय तो फलंदाज साहिल, मात्र पंच दर्शवतात हा चेंडू बाईच्या स्वरूपात गेलाय. निर्धाव होता मात्र यष्टीक्षाला तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही, तर संधी मिळाली, एक धाव मिळाली बाईच्या स्वरूपात. 39 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हार्दिक खेळण्यासाठी सज्ज. इथे मात्र चेंडू वाईड अवांतरच्या स्वरूपानं धाव एक प्राप्त होते. धावसंख्या 40 धावांचा टप्पा पूर्ण. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 40 धावा पूर्ण होत आहेत. 2 मोठे फटके आले तर धावसंख्या 50च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. मात्र ते 2 फटके येतील का? इथे मात्र सरळ ब्लेडने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय. इथे पॉइंट दिशेनं चेंडू आलाय, मात्र 2 धावा मिळत आहेत त्या फलंदाज हार्दिकला. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 42 वर. 42 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. अनुमान बरेच असतात, मात्र अनुमान कधी कधी खरे ठरतात, कधी कधी खोटे ठरतात. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. चौकार आला तर धावसंख्या 46 वर, षटकार आला तर 48 वर, 1 आली तर 43 वर, 2 आले तर 44 वर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जास्त उंचीने चेंडू वळतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र 2 चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू विसावला जातोय. 2 धाव मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो असफल ठरतोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 44 धावा धावफलकावर. 45 धावांचं आव्हान, म्हणजे 11च्या सरेसरीनं 44 धावा उभारल्यात साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघानं आणि 45 धावांचं लक्ष इथे मात्र उभं ठाकलंय ते ससूनगर स्पोर्ट ससूनगर या संघा समोर. ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, या ऐकूया महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, मराठी भाषेतील एक पालघर जिल्ह्यातील प्रतिभावंत समालोचक संदीप गावणसर यांना. या ठिकाणी रिझवण्याचं काम करतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. 24 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता असेल ससूनगर स्पोर्ट्स क्लबला, कारण पहिल्या इनिंगमध्ये 4 गडी बाद 44 धावा बनवल्यात बॅटिंग करताना साने गुरुजी स्पोर्ट्स टीमने, ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर 8 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान होतं दर्पण या खेळाडूंचं. त्याच्यानंतर मधल्या फळीमधील साहिल यांनी सुद्धा एक षटकार ठोकला. त्या एका षटकाराच्या मदतीनं धावसंख्या थोडीशी आपल्याला वाढताना दिसली आणि इथे पारितोषिक सुद्धा लावलं जात आहे. साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक या ठिकाणी विशाल पाटील आणि रोशन प्रदीप पाटील यांच्याद्वारे पारितोषिक लावलं जात आहे. विकेट हॅट्रिक जर साने गुरुजी स्पोर्ट्स टीमच्या खेळाडूंनी साधली तर त्यांच्याकरता साईविराज ट्रान्सपोर्टचे विशाल पाटील आणि रोशन पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. अतिशय चांगली आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. अनेक स्टँड आहेत, त्या अनेक स्टँडमध्ये खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, जुचंद्र गावातील वरिष्ठ मंडळीसुद्धा तिथे बसलेत. डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर आई मंडपादेवी स्टँड आहे, त्याच्यानंतर आई जीवदानी माता स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि जुचंद्र गावची
या नायगाव पूर्वपट्टीतील गावांची रक्षण करता आई चंडिका माता स्टँड सुद्धा आपल्याला समोर पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या बाजूला फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषकाला शुभेच्छा ज्या ज्या व्यक्तींनी दिलेत त्यांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. समोर सुद्धा आणखीन एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्यानंतर जुचंद्र गावाने साहेब ही पदवी एका व्यक्तीला दिली होती जे आपल्यामध्ये आता नाही आहेत, ते निघून गेलेत. स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर तांडेल म्हात्रे यांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्यांच्या बाजूलाच खेळाडू कक्ष आहे, ज्या खेळाडूच्या कक्षाच्या बाजूला आगरी समाजाचं नेतृत्व आदरणीय सन्मान्य विजय शेठ गोविंद शेठ पाटील यांचा कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्राचे नामवंत समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. आज अनेक गोरगरिबांचे कैवारी म्हणून विजय शेठ पाटील सरांना पाहिलं जातं. आणि त्यांच्याच बाजूला एक असा कार्यकर्ता ज्याने सुद्धा समाजकार्य केलेत, भरपूर ज्या सुधारणा आहेत त्या या परिसरामध्ये नगरसेवक पद असताना केलेल्या आहेत आणि नसताना सुद्धा चांगलं कार्य सध्या सुरू आहे. ते कन्हैया बेटा भोईर यांचा कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणखीन आपण बघितलं तर चंद्रकांत पाटील हे समाजसेवक आहेत, त्यांचा सुद्धा कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. चर्चा आपण आणखीन मान्यवरांची करणार आहोत. आता मॅच सुरू झालाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हार्दिक, स्ट्रायकिंगकडे अंकित, नॉन स्ट्रायकिंगकडे चिन्मय. टार्गेट आहे 45 या धावसंख्येचं आणि पाठलाग करताना चांगला खेळ पाहायला मिळेल काय पाहूया. ससूनगर स्पोर्ट्स टीमचे खेळाडू काय करतायत. शॉर्ट बॉल, चेंडूला उडवलाय, चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे पार षटकार. बिगी करून जशी गेल्यानंतर जो अनुभव येतो ना तसा अनुभव इथे या षटकारांशी आला असेल फिल्डरला. या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जातात. 7 धाबा लगेचच दबाव आलाय. ह्या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. षटकार लागल्यानंतर सुद्धा माझी कृती काय आहे, लाईन आणि लेंथने मी गोलंदाजी करू शकतोय, टिचून मारा करू शकतो हे दर्शवायला पाहिजे गोलंदाजाद्वारे. हार्दिक तयार, मिडलिंग व्यवस्थित चाललंय. चेंडू स्कोर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केली अंकित आणि दुसरे धाबे करता तो धावतोय. पाहता पाहता 2 धाबा होत आहेत सहज पूर्ण. या 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली. धावा झाल्यात त्या 9. बिनबाद नाबाद 2 चेंडूंमध्ये 9 धावा धावफळकर समास झालेत. ससूनगर संघाने याआधी महत्वपूर्ण मॅच मध्ये चांगला लढा दिला होता आणि RK एंटरप्राइजेस टीमला पराभूत केलं होतं. शॉर्ट बॉल, पुल, पॉवर पॉवर पॉवरफुल, युजी सिक्सर. बिनबाद नाबाद 19 धाबा धावफळकर समास झाल्यात. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय या मैदानावर. कारण दुसऱ्या इनिंगमध्ये चेसिंगसाठी उतरलेल्या टीमला इथे जणू काही सोपं जात आहे त्या धाबा बनवण्यासाठी.
शॉर्ट बॉल, चेंडूला उडवले, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक संदेश केनी कोणती चूक करत नाही आणि मोठी विकेट सापडली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. विकेटचं पतन 19 वर पहिला धक्का. चषकामध्ये सुद्धा त्यांच्याद्वारे चांगला परफॉर्मन्स आपण पाहिलं होतं आणि ह्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा त्यांनी आगाज चांगलं केलंय, सुरुवात चांगली केली आहे. प्रतिस्पर्धी संघावर हल्ले चढवण्याचं काम करताना दिसलंय ससूनगर स्पोर्ट्स टीमचे हे खेळाडू. नवीन आलेला खेळाडू यश मागच्या मॅचचा हिरो होता. एक षटक टाकून 2 धावा देत 1 गडी बाद केला होता. फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून 27 धावा झाल्या होत्या आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळाला होता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही केव्हाही काही घडू शकतं, कोणताही खेळाडू पुढे येऊ शकतो. आज जर बघितलं तर बरेचसे खेळाडू पुढे येत आहेत टेनिस क्रिकेटमुळेच. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा तुम्ही बघताय, ज्याच्यामध्ये आपल्या आदिवासी समाजातील खेळाडू सुद्धा पुढे गेलेत. जसं आपण विश्वनाथ जाधव या खेळाडूचं कौतुक करतोय. कालच्या दिवसातील त्याची जे 2 षटकांचा स्पेल त्याचा पाहिला आहे. 2 षटकांमध्ये 9 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि हारणारा जो मॅच होता चेन्नई टीमची टीम तो मॅच हारणार होती, तो मॅच कलकत्ता संघाविरुद्ध त्यांनी जिंकलाय. म्हणजेच आदिवासी समाजातील खेळाडू तिथे सुद्धा पुढे दिसलाय. आता स्विच हिटचा फटका, स्विच हिट बट स्वीट हिट, मिळतात 4 धाबा. डीप गली क्षेत्राबाहेर चेंडू सीमा रेषेपार, हा आलाय शानदार चौकार. गोलंदाजी मार्गावर आला आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर 4 धावा प्राप्त केल्यात. स्कोअर मोजून 23. विशाल आलाय या ठिकाणी, विशाल गोलंदाजी मार्गावर आलाय. विशाल तयार. जास्त लेग ब्रेक होताना दिसलाय चेंडू, परंतु चांगला बॉल आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा तो करण्याकरता सज्ज झालाय. ट्रॅक त्याने आता बदललाय. धावसंख्या धावफलकावर 23. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर या 23 धावा. लेग ब्रेक गोलंदाजी चांगली करतोय. लेफ्ट आर्मने तो गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता सज्ज झालाय. परंतु चांगले लेग ब्रेकचा मारा. आता सॉफ्ट डिसमिसल, परंतु नाही, जेल सोडलाय सनी भोईर या खेळाडूने. फलस्वरूप 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांची पडली भर. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जातात. 1 गडी बाद 25 धावा. डावऱ्या हाताने तो चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा त्याच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळाला. लेग ब्रेक चेंडू त्याने टाकलेत. याआधी मागच्या मॅच मध्ये त्याचा एक ऑफ ब्रेक चेंडू सुद्धा पडताना दिसला होता मला. चांगला बॉल, जोरदार अपील, परंतु पंचाने अपील पेटाळून लावलाय. इम्पॅक्ट पाहिला गेलाय आणि योग्य तो निर्णय पंच या ठिकाणी पोहोचवत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडू निर्धाव गेला, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. अजूनही 20 धावांची आवश्यकता. पुढे येऊन खेळायचं होतं. चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोरलेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचं प्रत्ययही आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. 5 बॉलची समाप्ती. धावा लागल्या जातात 27. 45 धावसंख्येचं आव्हान होतं आणि जणू काही सहजगत्या हे आव्हान पूर्ण करतील असं लक्ष सध्या दिसतंय आपल्याला. आणि ह्याकरता आवश्यकता आहे ती विकेटची, डब्ल्यूची. विकेट जर मिळाल्या तर दबावाखाली खेळताना दिसू शकतात ससूनगर स्पोर्ट्स टीमचे हे खेळाडू. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. चांगले बॉलिंग ती म्हणजेच
गोलंदाज विशाल याशी 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ससूनगर स्पोर्ट्स टीमची धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 27 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा होतील काय, शंका आशंका आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. त्यांचा नक्कीच काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. पंढरी शेठ फडके जे बैलगाडा शर्यत असतात त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि खूप नाव त्यांचं प्रसिद्ध होतं. संदीपजी, अस्तित्व जरी निघून गेलं असलं तरी मात्र ही जे गीतं आहेत ते गीतं त्यांची आठवण करून देत आहेत पंढरीनाथ शेठ फडके यांची आणि त्यांच्यावर आधारित असलेले गीतं या ठिकाणी वाचले जात आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. काय वाटतं, 9च्या सरासरीने या 18 धावा पूर्ण होतील की गोलंदाजी करणारी टीम या ठिकाणी टिचून मारा करेल? नाही, एकंदरीत स्थिती आपण दोन्ही संघांना 50-50 चान्सेस आहेत. एकंदरीत जर गोलंदाजी दर्जेदार झाली, क्षेत्ररक्षकांनी त्यांना योग्य साथ दिली आणि कुठल्याही प्रकारचं ओव्हरथ्रो किंवा फेकी खराब न करता चांगलं क्षेत्ररक्षण झालं, गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि गडी जर बाद केले, एखादा दुसरा गडी जर बाद झाला तर दबाव येऊ शकतो किंवा दबावाची स्थिती निर्माण होऊ शकते, अशी देखील स्थिती होऊ शकते. मात्र जर तरला महत्व नाही, प्रत्यक्ष जे घडेल ते क्रिकेट असेल. आता गोलंदाजाची जी काही भूमिका असेल ती महत्वाची भूमिका असेल. अगदी बरोबर. 11 खेळाडू एकत्रित येऊन विचार करतायत कोणत्या गोलंदाजाला आता या ठिकाणी प्राचारण करावं आणि ते लक्षात घेऊनच अनुभवी खेळाडू दर्पण मात्री याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. तो गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. फिल्डिंग आपण बघूया. लॉंग ऑन ठेवला गेलाय. यश याच्याकरता काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर स्कोरलेगमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केला गेलाय. ऑफ साईडला जर आपण बघितलं तर लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 38 सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आपल्याला जास्त दिसत नाही. म्हणजेच फलंदाज हे सर्व गोष्टी पाहूनच त्याचा पावित्र्य दाखवू शकतो. हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता, परंतु काय करतोय बघूया. हा फिल्डर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये त्याने जेल टिपलाय. जे हवं होतं ते मिळवून दिलंय. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. हा दुसरा धक्का गॉन. लालसा दिली फलंदाजाला आणि त्या लालसेपोटी थोडासा तो मोहित झाला आणि तदनंतर तो आपण जर पाहिलं लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर क्षेत्राच्या मध्ये जे क्षेत्र असतं तिथे झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. हा मोह त्याला आवरता आला असता, संयमी खेळ करता आला असता. मात्र मोह कधी कधी आवरता येत नाही आणि त्याचं फलस्वरूप आपण पाहिलं की फलंदाज बाद झाला. आणि आता जी स्थिती आहे ती 11 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. मोठी विकेट्स होती कारण मागच्या मॅचचा हिरो होता. आता झिरोवर तो बाद झालाय. 27 धावा त्याने बॅटिंग करताना बनवल्या होत्या आणि आता तो 0 या धावसंख्येवर बाद झालाय. आणखीन एक संकटमोचक खेळाडू मागच्या मॅचमध्ये करण याच्या बॅटमधून सुद्धा आपण धावा येताना पाहिल्या होत्या. करण याने 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने 18 धावांचं योगदान दिलं होतं 5 बॉलमध्ये. मागच्या वर्षी मी MPL मालजीपाडा प्रीमियर लीगमध्ये ह्या खेळाडूला अष्टपैलू कामगिरी करताना पाहिलं होतं आणि जी मॅन ऑफ द सिरीज करता जी स्कूटी होती ती स्कूटी त्याला मिळाली होती. सर्वोच्च परफॉर्मन्स त्याने दिला होता. तोचा खेळाडू सरळ बॅटने खेळतो. चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे विकेट्स मिळवलेत. गोलंदाज दर्पण याने नाव आहे दर्पण, परंतु प्रतिस्पर्धी संघावर टाकलंय दडपण. मात्र सांघिक कामगिरीनं इतर जे खेळाडू आहेत त्यांची साथ कितपत चांगली लाभते हे महत्वाचं आहे. आणि 2 चेंडूवर जी साथ लाभली ते
आत्मविश्वास स्वतःचा नाही तर सांघिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरतोय. आणि आता मात्र इथे दबाव वाढतोय तो ससूनगर या संघावर. आणि दर्पण आला विकेट हॅट्रिकवर. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. आणि अशातच हर्ष हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. बघूया काय करतोय आपल्या संघाकरता हर्षद हा खेळाडू. नेहमीच संकटमोचकाच्या भूमिकेमध्ये हर्षद याला आपण अनेक वेळा बघितलाय. आता काय रणनीती असेल. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज आलाय दर्पण म्हात्रे. स्ट्राईक इनकडे हर्षद. शॉर्ट बॉल चेंडूला पूल करायचं होतं. मिडॉन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा आता विचार केला जात नाही. एकच धाव मिळाली. एका धावेनीशी धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धाबा लागल्या जातात. 3 गडी बाद 28 धाबा. नक्की जिथे दुसरी धाव घेता येईल तिथे देखील आपली कर्तृत्व शक्ती दाखवताना ती दुसरी धाव कशी अडचणीत आणता येईल हा प्रयत्न क्रीडा क्षेत्ररक्षकाचा असला पाहिजे. आणि तोच प्रयत्न इथे दिसला. फक्त एकच धावावर समाधान. 9 चेंडूंमध्ये आता 17 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. चिन्मय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा, परंतु त्याला अडथळा निर्माण केलाय गोलंदाज दर्पण याने. काय चांगला क्लास पाहायला मिळतो या खेळाडूचा. नेहमी ज्या वेळेस त्याला संधी मिळते ना त्या वेळेस तो संधीचं सोनं करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला अडचणीमध्ये आणण्याचं काम करतोय. 4 बॉल टाकून चाललेत. 8 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. ओ वॉटर बॉलिंग काय चांगला परफॉर्मन्स देतोय. एका बाजूला गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकतोय आणि कधी कधी तो उसळी घेणारा चेंडू संत गतीने सुद्धा रिलीज करतोय. पहा पहिल्या 2 चेंडूवर गडी बाद झाले. स्वतःचा आत्मविश्वास वाढवला. संघाचा आत्मविश्वास वाढवला. आणि आता मात्र तो आत्मविश्वास रिलीज करताना तो आत्मविश्वास दृढ करताना कशा पद्धतीने गोलंदाजी प्रत्येकरण आहे. अचानकपणे आता दबावाखाली खेळताना दिसतात हे खेळाडू. जणू काही त्यांना आयसीयू मध्ये टाकलंय. पुढचा बॉल चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार आता केला जात नाही. सफल षटक. या षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केला फक्त आणि फक्त 2 धाबा. 3 षटकांची समाप्ती. 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर टीमची धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती 3 गडी बाद 29. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा पूर्ण होतील काय. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आगरी चषक 2024. त्यांनी 2 धावा खर्च केल्या आणि 2 बहुमूल्य गडी त्यांनी बाद केले. संघाला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी त्यांनी या षटकामध्ये करून दाखवली. कारण धावा तर थांबवल्याच मात्र गडींचं पतन देखील 2 केलं. आणि त्यामुळे आता मात्र सांघिक आत्मविश्वास दृढ झालेला आहे. परिपक्व झालेला आहे आणि शिगेला पोहोचलेला आहे. आता मात्र गरज आहे शेवटच्या चरणामध्ये योग्य साथ देण्याची. आणि खरं तर 6 चेंडू 16 धाबा चांगली गुणवत्ता त्याने सिद्ध केलं. 1 मॅन आर्मी अशी भूमिका त्याच्या नेहमीच पाहायला मिळतं. बॅटिंग करताना सुद्धा त्याच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 18 रन्स आले होत्या. गोलंदाजी करताना दर्पण यांनी जे तिसरं षटक टाकलंय त्या तिसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद केले. फक्त 2 धाबा खर्च केल्यात. आता गोलंदाजी करण्याकरता सनी भोईर हा गोलंदाजी मार्गावर आलाय. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. काय करतायत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू ती चर्चा तर होणारच आहे. कारण चिन्मय हा जास्त वेळ विकेटवर उभा आहे. त्याचा अनुभव कदाचित ससूनगर स्पोर्ट्स टीमला जिंकून देऊ शकतोय. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 16 धाबा करावंच लागेल. लढावंच लागेल. परंतु आता हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करायची आहे. अशातच काय करतो हा बॅटर ते आपण जाणून घेऊया. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक, मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेला. त्याचबरोबर शॉर्ट मिडविकेटमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षकाला तैनात केले गेले. गोलंदाज तयार सनी. शिट करायचं होतं बॅटरला. फिंगर इज गॉन. पंचांचा बोट आकाशाकडे आणि याच बरोबर मोठी विकेट. आणखीन एक धक्का लागला जातोय ससूनगर स्पोर्ट्स क्लबला. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 29.
ब्रीदवाक्य दिलं होतं की लढायचं नाही, लढायचं, गनिमी कामाने लढायचं. आणि तेच इथे गनिमी व कामा करताना साने गुरुजी स्पोर्टचे हे लढवई आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. म्हणतात ना संदीपजी, आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणीही आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. इथं बॅटिंग करणाऱ्या टीमवर अडचणी आल्यात आणि या अडचणीमधून ऋतिक पाटील हा संघाला बाहेर काढू शकतोय. हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे. आज त्याला संकट मोचकाची भूमिका अदा करावी लागेल. हिरो बनण्याची संधी आहे ऋतिक पाटील या खेळाडूला. पाहूया काय करतोय. सनी भोईर यांनी पहिली सफलता पहिल्याच बॉलवर प्राप्त केल्या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे सनी भोईर, फलंदाज सुद्धा तयार आहे ऋतिक पाटील. 5 बॉल 16. ओ या ठिकाणी दांडी गुल, एकही भूल, दांडी गुल, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, गॉन. मागच्या षटकामध्ये ज्या वेळेला संघाला अत्यंत आवश्यकता होती गडी बाद करण्याची आणि धावा रोखण्याची, ती गोष्ट साध्य करून दाखवली ती दर्पण. आणि त्याचंच अनुकरण करताना एक चांगला कॉन्फिडन्स घेऊन सनीनं सुरुवात केली आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 धक्के देऊन आता मात्र संघाचा आत्मविश्वास द्विगुणित केलेला आहे. 4 चेंडूत 16 धावांची गरज आहे. म्हणजेच हे असं झालं की अचानकपणे एखादा जो आपण जर बघितला पेशंट हा अचानकपणे आयसीयू मधून बाहेर काढला जातोय आणि परंतु लगेचच 2 दिवसांनी तो आयसीयू मध्ये जातो. तशी स्थिती सध्या या बॅटिंग करणाऱ्या टीमशी होतोय. दबाव त्यांच्यावर आलाय, दडपण त्यांच्यावर आलाय. 1 धाव मिळाली, 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 30 धावा. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. मॅच होता कुठे आणि मॅच सध्या चाललाय कुठे? नक्कीच आता 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके, म्हणजे 2 षटकार आणि एक चौकार जरी आला तरी सामना जिंकू शकतो, किंवा 3 षटकार जरी आले तरी सामना जिंकू शकतात. मात्र 2 चौकार आणि 1 षटकाराने सामना जिंकू शकत नाही. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू ऑन साइडला गेलाय काउ कॉर्नरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतात. पाहता पाहता दुसरी धाव घेताना हा अपघात झालाय. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 31. जयेश पाटील सोलापुराचा बिंदोड चिकडेवाला. जाईल की काय, मात्र ज्या वेळेला दर्पण आला त्यावेळेला नक्कीच परिवर्तन घडलं. अगदी बरोबर. नेहमीच तो 100% कॉन्सन्ट्रेट करत असतोय क्रिकेटवरच आणि गोलंदाजी त्यांची सुरेख होतोय. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत. त्यात 14 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे ते 31. ओ स्विंग अँड मिस. दबाव दबाव दडपण. या दडपणामधून बाहेर निघताना अजिबात दिसला नाही बॅटिंग करणाऱ्या टीमचा संघ. बॅटिंग करणारी टीम दडपणाखाली खेळताना दिसली. अभाव कुठेतरी दिसलाय बॅटरचा. जे मुख्य बॅटर बाद झालेत यश आणि करण, त्याच्यानंतर तारणहार कुणीच नव्हता. शेवटचा बॉल पुढे येऊन खेळून काढलं जाते, परंतु या मॅचला आता जिंकलंय साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमने. कॉंग्रॅच्युलेशन साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीम. हार्ड लक ससुनोगर टीम. आणि टॉस साठी दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीमचा कॅप्टन तोरितिया. टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीमचा कॅप्टन टॉस करण्याकरता येतील. आजच्या या दिवसातील शेवटचा मॅच असेल. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करूया. ज्यांनी सर्व काही जुगारून, दडपण जुगारून चांगली गोलंदाजी केली, तो खेळाडू आहे मिस्टर दर्पण. इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन दर्पण.
टॉस कडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. संदीप शिमोरे त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर थेट वळूया आपण टॉस बॉक्स कडे. ओ टू डीसी.